गंगा जल है ये, हम अगर पिए तो है शराब, पानी जैसा है हमारा खून और तुम्हारा खून है गुलाब। काय करू राहील बायको? टिपीले चिटकून मरायचा विचार हा कायचा? हे चिटकू नको, थांब बायको। हे तर मरणारी नाही, मारणारी आहे हा प्राणी, मरणारा प्राणी नाही हा प्राणी तर तुम्ही राहिला मारणारा प्राणी आहे। पण हा डीपी जोड करून राहिला का? म्हणून मी जाऊनच पाहतो की डीपी जोड करून राहिले तरी काय। माझी बहीण म्हणे हा फोटो डीपी लाव म्हणे। आता या डीपी लावा कुठे फोटो? हा लावू कुठे बरं फोटो? कुठे लावा बरं हा फोटो? लावा माझा फोटो। डीपी लावत असतात फोटो, डीपी लावत असतात फोटो। फोटो तर साजरा आहे बाई, सगळ्या लोकांना दिसे मला फोटो। डीपी लावला की कुठे लावू बरं हा फोटो? काही वर जाऊन लावू का बरं? नाही बाई, अटीच लावेल फोटो। अटी कसं येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्याला दिसणार, अटीच कुठे हा लावेल। बायको बायको थांब थांब। चिटकून नको मारू, मी तुला पंख्याला बाजून मारतो। बायको थांब। बायको तुला बऱ्याच एवढी घाई झाली ना, तर आपल्या घरात पंखा आहे, त्या पंख्याला बांधून मारतो मी तुले। पण डीपीला चिटकू नको खाली काय तुला म्हटलं ना करू नको। चाल घरी चाल। मी मरून नाही राहिली ना व, फोटो लावायचा आहे ना आपला। फोटो फोटो डीपी लावायला लागते ना फोटो। चला तुम्ही पण लावा मला संग। अहो मला बहिणीनं सांगितलं की फोन घेतला नवा तर त्याला डीपीले फोटो लावत असतात। चला बरं तुम्ही पण मला सांगा। चाल्या बहिणीनं डीपीले फोटो लावायचा सांगा? हो ना, मग मला समजूनच नाही राहिलं डीपीले फोटो हा वर लावू का आटी लावू। आता तुम्ही बरंच झालं आले तुम्ही। चला बरं तुम्ही पण मला सांगा डीपीले फोटो लावायला। फोटो डीपीले या नाही सांगितला जावीन, मग कोण? मोबाईलच्या डीपीले सांगितला, मोबाईलच्या डीपीले। तवाची मारूनच राहिले। या डीपीले फोटो लावा लागते ना आपला। अहो मरशील ना या डीपीले फोटो लावला मोबाईलने, मोबाईलच्या डीपीले। अहो मोबाईलला कुठे डीपी असते? डीपी तर एवढी मोठी आहे ना, या डीपीला फोटो लावा लागेल ना आपला। चला ना तुम्ही पण लावू लागा ना। सगळ्या लोकांचे फोटो म्हणे माहिती म्हणे डीपीला फोटो असतात। आपला फोटो लावू ना, कारण की साजरा फोटो आहे आपला, कारण की चांगला फोटो आहे। चला ना लावा। मी चिटकशील, मी जितकीन मरून जा तुझ्यापेक्षा घरी। चांगला डीपीला फोटो लावून राहिले, लावून घरी वगैरे घरी त्या डीपीले चिटकून मरत असतील। मग तू डायरेक्ट देवाच्या घरी गेलीस तू। हो जाऊ द्या मग। अहो तुला माहित आहे का गांधीजी देवाच्या घरी गेला होता। मग तो देवाला विचारत आहे की देवा
माले 3 बंदर कसे आहेत? माझे 3 बंदर मी खाली सोडून वर आलो. तर देवानं गांधीजीला सांगितलं की तुले 3 बंदर सुरक्षित आहेत. पहिला बंदर जो गुटखा होता तो कानून बनला. दुसरा बंदर जो बैरा होता तो नेता झाला. आणि तिसरा बंदर तिसरा जो मुका होता तो नवरा झाला. हो का? चांगली डीपील फोटो लावून राहिली ती लावू नाही दिला त्यानं. आणलं तटून हळद मले आणि मला मारलं कोण होतं ना? कोण मारली मला? मरत असती ना त्या डीपीला चिपकून तू. मग असं बेवड्यासंग राहिल्यापेक्षा तर मेलं तर पुरते. तू मला सांग की त्या मायबापानं त्याला रोशनी नाव कोण्या अँगलने ठेवलं? काऊन काय झालं माझ्या नावाले? त्याला नावातच उजीळ आहे, रोशनी आहे आणि दिमागात सारा अंधार आहे. हो का? तुमच्या दिमागात लय साजरा उजीळ आहे निरा. असू द्या, माझ्या दिमागात अंधार आहे तर का ना अंधार आहे माझ्या दिमागात? डीपीला चिपकत असतील, मरत असतील. अव मग माझी बहीण म्हणे किती वर्ष झाली तुम्ही फोनच तर नाही घेतला. आजकाल टपरीवर काम करणाऱ्या लेकराजवळ फोन आहे, स्क्रीन टच. आपल्याजवळ होता का आता? लोक नव्हता ना. इकून तिकून आता फोन घेतला तर माझी बहीण म्हणे की मस्त डीपीला फोटो लावा. मग आता डीपीला फोटो लावायला चालली होती मी, तर तिच्या लोकांच्या पुढे मला मारायचं काय काम होतं तुमचं? मोबाईलच्या डीपीला फोटो लाव, लाईनच्या डीपीला नको लाव. मोबाईलला तर लय डीपी असते मोठी. हे एवढी मोठी डीपी दिसत नाही का तुम्हाला? केवढी मोठी डीपी आहे? त्या डीपीला लावला असताना सगळ्या लोकांना आपला फोटो पाहिला असताना पाना किती साजरा सुजरा फोटो निघाला आहे आपला. सगळे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना पाहिला असता म्हणून मी डीपीला फोटो लावायला गेली ती. चालले तर घोडत आडत मला घेऊन. मला दिमाग नाही म्हणतात. तुम्हीच तर बेवडे हा सगळ्या जमान्याचे. मी तुले बेवडा दिसतो का? बेवडे नाही तर काय हा तुम्ही? मग मुका नवरा. मुका नवरा हा. बर मला सांगा का व? मला जरी तुमचे मायबाप पायाले आलते, तुम्ही पायाले आलते लग्नाच्या पहिले, तर तरी तर भले तुमचे मायबाप सांगत जात मायबापाले की आमच्या पोराला सोपं खायचं शौक नाही. आमचा पोरगा सुपारीच खांडही खात नाही, सोपंही खात नाही. भले खोटे बोलले होते तुमचे मायबाप, पण आता भले तुम्ही दारू पिता. खोटं काय बोललो सांग त्या बापासोबत. खोटं काय बोलले? तुमच्या मायनं काय सांगितलं होतं माझ्या बापाले की आमच्या पोराला सुपारी खाण्याचा शौक नाही, सुपारी खात नाही पोरग, सोपही खात नाही. बरोबर. आणि तुम्ही तर दारूही पेता, बिडेही पेता. मग खोटे नाही बोलले तर काय बोलले? त्याला बापानं विचारलं मला की तुम्ही सुपारी खाता का? मी सुपारी खात नाही. तुझ्या बापानं मला विचारलं तुम्ही सोप खाता का? मी सोप खात नाही. तुझ्या बापानं मला विचारलं तुम्ही तंबाखू खाता का? मी सांगितलं तंबाखू खात नाही. मला सांग याच्यात मी खोटं काय बोललो? आणि दारू पिता हे सांगलं का तुम्ही? ना दारू पेता बिड्या होता. हा मग हे गलती त्याला बापाची आहे. त्याला बापानं असं विचारलं का की पाहुणे बा तुम्ही दारू पेता का? हे जर विचारलं असतं नाही सांगितलं असतं की 90 तुम्ही घ्या, 90 मी घेतो. हो आलंयस असं विचारत असतात ऐक नाही. आता तू मला सांग की गलती त्याला माय बापाची आहे का मला माय बापाची आहे? मला माय बापानं बिचारायनं खरं सांगितलं की मी सुपारीचं खाणंही खात नाही, तंबाखूही खात नाही आणि सोपंही खात नाही. काहून की मला सोपंही आवडत नाही, सुपारीही आवडत नाही आणि तंबाखू तर आवडतच नाही. हसवलं तर त्याला मायबापानं आले. मायबाप म्हणत की आमची पोरगी गाय मार्गे हिंगाची गाय, भांडगुडी गाय, माया रोजचे. माय बापानं फसवलं का तुम्हाला? कोणचं फसवलं माय बापानं तुम्हाला? कोणचं फसवलं? काचे फसवलं सांगा बरं. त्याला मायबाप म्हणत की आमची पोरगी हुशार आहे. मग हाच मी हुशार.
आमच्या पुरीले लय दोस्त आहे. मग मला दोस्त नाही का? रिकामच नाही. भुसा भरेला भुसा. दोस्त भरेल असतं तर डीपीवर गेली असती फोटो कितक्या वेळेले. फक्त नावाचीच रोशनी आहे. मला माझ्या मुलगी लय हुशार आहे. मग हुशारच आहो मी, तुमच्यासारखी नाही बेवडी. म्हणजे